नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे. तर या संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. विभागाचं नाव काय आहे, वयोमर्यादा काय आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकता, इथे फ्रेशर असो किंवा अनुभवी उमेदवार असू दे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्जाची पद्धत काय आहे, वेतनसुद्धा तुम्हाला खूप चांगली भेटणार आहे. अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर इथे नोकरीचा प्रकार काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, ही सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ही जॉब आहे, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत ही जॉब आहे. तर PDF आहे ते आपण 2 मिनिटात समजून घेऊया. तर कंत्राटी पदभरती जाहिरात आहे, म्हणजे इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सातारा अंतर्गत ही भरती आहे. 8 तारखेला ही जाहिरात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. 8/7/2025 रोजी ही जाहिरात आलेली आहे, म्हणजे 8 जुलै 2025 रोजी ही जाहिरात आलेली आहे. वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्ष आहे, म्हणजे राखीव प्रवर्गाला कमान 43 वर्ष असणार आहे. पदाचे नाव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आहे. वैद्यकीय अधिकारी PG, ॲप्टोमेस्ट्री, फिजिओथेरपिस्ट, ग्लॉकॅम अँड डायलिसिस टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी असे वेगवेगळे पदं असणार आहेत. पदाचे नाव, वय, नियुक्ती ठिकाण, शैक्षणिक अर्हता, रिक्त पदे असे इथे टेबल पूर्णपणे दिलेलं आहे. ही PDF तुम्हाला जर हवी असेल तर नक्कीच इथे कमेंट करायची आहे, व इथे मी तुम्हाला पिन करून सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे, नक्कीच बघायचं आहे. तर इथे जी 8 पदं असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकासाठी रिक्त पदे 1 असणार आहे. 35,000 मानधन असणार आहे. वैद्यकीय अधिकारी PG साठी इथे राखीव 43 एज क्रायटेरिया आहे व कर्मचारी 5 वर्ष स्थितीत सांगितलेलं आहे. जिल्हा रुग्णालय सातारा MD नोंदणी 1 रिक्त पद आहे, खुला 1 व 30,000 इथे एकत्रित मानधन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ॲप्टोमेट्रिस्टिस्ट BSc इन ॲप्टोमेट्री, 1 रिक्त पद आहे व 20,000 इथे सॅलरी असणार आहे. या पदानुसार वेगवेगळी सॅलरी आहे, ज्यामध्ये BSc विथ स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स अँड MSc IT ब्लॉकॅम NTA साठी आहे. 2 जागा आहेत व 18,000 सॅलरी असणार आहे. इथे तुम्ही मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 असणार आहे व सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला कार्यालयीन दिवशी उपस्थित राहून सादर करावे ही सुद्धा माहिती आहे. रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. 17 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे वेगवेगळ्या पदानुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे व अर्जाची फी इथे कमी जे खुला प्रवर्ग आहे 150 आहे व राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज फी असणार आहे. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व इथे जी जॉब आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे नोकरीचा प्रकार हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी जॉब आहे व निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिट लिस्टवरती होणार आहे. जे अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे ते मेन्शन केलेला आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकता. व या संदर्भात काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. व 21 ऑगस्ट 2025 रोजी ही शेवटची तारीख असणार आहे व नोकरीचे ठिकाण हे सातारा असणार आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांचे BSc झालेलं आहे किंवा पदवीधर झालेलं आहे, पदवी झालेली आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अशाच महत्त्वपूर्ण नोकरी संदर्भात किंवा योजनेसंदर्भात माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.